21/7/12 मी कोणती तारीख सांगत नाही आहे. अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरेजी परिवाराचे 21/7/12 आर्थिक व्यवहारासंबंधी सांगत आहे. माझी अपील आहे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे यांना. अन्वय नाईक प्रकरण एक वेगळ्या परिस्थितीत निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला उत्सुकता आहे की उद्धव ठाकरेजी आणि अन्वय नाईक परिवाराचे संबंध काय, आर्थिक व्यवहार काय, जमिनीचे व्यवहार काय. महाराष्ट्राची जनता विचारू इच्छिते, हे जे 21/7/12 उतारे हे आम्ही शोधून काढले आहेत. त्यात काही फॉरेस्टशी संबंधित पण आहेत. तर असे हे जे 21/7/12 उतारे म्हणजे जमिनीचे व्यवहार, म्हणजे आर्थिक व्यवहार, असे किती जमिनीचे व्यवहार उद्धव ठाकरेजी आणि अन्वय नाईक परिवाराचे झाले आहेत. अन्वय नाईक परिवाराचे आर्थिक परिस्थिती संबंध बराच चर्चा होत असतात. अर्णब गोस्वामी संबंधी पण तोच विषय आहे. तर अन्वय नाईकचे असे किती जमिनीचे व्यवहार उद्धव ठाकरेजी, म्हणजे मी ज्यावेळी उद्धव ठाकरेजी म्हणतोय म्हणजे याचा अर्थ उद्धव ठाकरे परिवार, त्यात रश्मी वहिनी रश्मी उद्धव ठाकरे ही येतात. तर उद्धव ठाकरेजी परिवारांत अशा प्रकारचे किती लोकांचे जमिनीचे व्यवहार केलेले आहेत. आपण मुख्यमंत्री आहात म्हणून हा प्रश्न आहे का उद्धव ठाकरेंचा हा व्यवसाय आहे, शेतीची की कोरलाई किल्ल्याजवळची की अशा पद्धतीच्या जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या, का त्यांचा व्यवसाय रिअल एस्टेट और कमर्शियल डेव्हलपमेंट आहे, की मग हे सिक्युरिटी आहे, सेफ्टी आहे, गुंतवणूक आहे. हे आम्हाला माहिती हवी आहे. महाराष्ट्राची जनता समजू इच्छिते. अशा प्रकारचे 100 त्यांनी वेगवेगळ्या लोकांची, कुठे पाटील असेल, कुठे ठाकूर असेल, कुठे सोमय्या असेल, असं 100 लोकांची, 50 लोकांची, 2 डझन लोकांच्या जमिनीचा व्यवहार केला असेल, इश्यू इज डिफरंट. पण असे जर 2-4 लोकांचे व्यवहार झाले असेल, महाराष्ट्राची जनता समजू इच्छिते. दुसरी गोष्ट, मी जर काल पण सांगितलं की मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. मला अशा प्रकारचे 2 काहीही संबंध नसलेले परिवार एकत्रित येतात आणि असे एक नाही 21 जमिनीचे आर्थिक व्यवहार करतात आणि दोघे आपापल्या पत्नीचं नाव देतात. ते काय म्हणजे याचा मागचा अर्थ समजून घ्यायचा मी प्रयत्न कालपासून करतोय. माननीय मुख्यमंत्री, मी पण महाराष्ट्राचा एक नागरिक आहे, तर मला जरा समजून आपण मला आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार का, रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांचे काय अन्वय नाईक परिवाराशी संबंध आहे, यांचं काय नातं आहे, आणि या दोघांचं काय, या दोघांनी एकत्रित येणं त्याचं मागचं प्रयोजन काय. मी पुन्हा सांगतो, आपण मुख्यमंत्री आहात म्हणून हा प्रश्न आहे, आपण सामान्य व्यक्ती नाही.
महाराष्ट्राची जनता समजू इच्छिते उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक परिवाराचा संबंध काय. महाराष्ट्राची जनता समजू इच्छिते की उद्धव ठाकरेजी रवींद्र वाईकर ते छोटेसे म्हणजे हार्डकोर म्हणजे मेहनत करणारे जमिनीवर काम करणारे शिवसैनिक. तर रवींद्र वाईकर आणि रश्मी उद्धव ठाकरेजी मनीषा रवींद्र वाईकर आणि रश्मी उद्धव ठाकरे यांचा संबंध काय, ते केव्हापासून एकत्रित आले, त्यांच्या आता अन्य पण आर्थिक व्यवहार आहे, जमिनीचे व्यवहार आहे, बिल्डिंगचे व्यवहार आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे व्यवहार आहे, SRAचे व्यवहार आहे का. महाराष्ट्रातील जनता समजू इच्छिते. ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवारचे संबंध काय, ठाकरे परिवार रवींद्र वाईकर परिवाराचे संबंध काय. आता असू शकते ना, दोस्ती असू शकते, नातेवाईक असू शकतात. फक्त आम्हाला सांगा तुम्ही बा आम्ही मित्र आहोत लहानपणापासूनचे म्हणून काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची तर करायची. बाबा आम्हाला पैसे कुठेतरी गुंतवायचे होते, कारण की एग्रिकल्चर लँड किंवा आता जमिनीत गुंतवणूक झाली ना तर महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकांचा विचित्र विचार येतात हो. काही कोणी जमीन घ्यायला गेलं एग्रिकल्चर तर म्हणाले हे भाई 10% व्हाईट 90% ब्लॅक असं बोलतात, असं मी ऐकलं आहे. म्हणून समजू इच्छिते महाराष्ट्रातील जनता की तिथे जमीन घेण्याचं प्रयोजन काय. ती जागा माझा सासूरवाडी पासून 8-10 किलोमीटर 5-7 किलोमीटर आहे. रेवदंडा पूल ओलांडणार, रेवदंडा माझी सासूरवाडी. तो कोणीतरी आम्ही ती प्रश्न विचारला की तुम्ही तिथे काय माहीत काय एवढं तुम्हाला, म्हणून मला माहित नाही की तिथे उद्धवजी ठाकरेंनी जमीन घेण्याचं प्रयोजन काय. आणि म्हणून मी आज माननीय उद्धव ठाकरेजींना अपील करू इच्छितो की काल आपले 2-4 7-12 उतारा दिल्यानंतर खूप महाराष्ट्रभरातून माझ्याकडे क्वेरी आलेल्या आहेत. लोक वेगवेगळे प्रश्न विचारतात, माझी अडचण झालेली आहेत. लोक विचारतात इनके संबंध काय, यांचं काय आहे. दुसरे पण असे आहे का, अन्वय नाईकने किती लोकांना अशा प्रकाराने जमिनी विकल्या, समजा त्यांनी 100 लोकांना विकल्या असेल, त्यात एक उद्धवजी ठाकरे असेल, पण त्यांनी 100 लोकांना विकल्या आहे की 2-4 लोकांना विकल्या आहेत. जर उद्धवजी ठाकरेचा व्यवसाय असेल तर तुमची काय अडचण आहे. काही अडचण नाही, फक्त उद्धवजी ठाकरेंनी सांगावं असे नाईक पाटील शिंदे ठाकर असं 100 लोकांकडून घेते माझा हा व्यवसाय आहे, त्या संबंधित स्पष्टता करावी. 21-7-12 उतारे 21 7-12 उतारे उद्धव ठाकरे परिवार रश्मी उद्धव ठाकरेजी आणि अन्वय नाईक, अक्षता नाईक आणि आज्ञा नाईकचे आहे. निश्चितपणे महाराष्ट्रातील जनतेचा अधिकार आहे आपले अन्वय नाईक परिवाराचे संबंध काय. धन्यवाद. 21-7-12 ये कोई तारीख नहीं है. 21-7-12 यानी लैंड जमीन खरीदी के डॉक्यूमेंट अन्वय नाईक परिवार और महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिवार के मैं आज जनता के सामने रख रहा हूं. उद्धव जी ठाकरे और अन्वय नाईक परिवार ने 21 जमीन के सौदे किए हैं. मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री से सवाल पूछना चाहता हूं, इसके पीछे का लॉजिक क्या, कोई कमर्शियल, व्यावसायिक, फाइनेंशियल. दूसरी बात, रश्मी उद्धव ठाकरे जी और मनीषा रवींद्र वाईकर वैसे अपने अपने घर में परिवार में वो एक्टिव है, लेकिन इन दोनों का साथ में आने का अर्थ क्या. क्या इनके इस प्रकार के अनेक ऐसे वाईकर और ठाकरे परिवार के बिजनेस वेंचर है, अनेक जगह पे ऐसे जमीनें ली हैं. क्या कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट है, SRA प्रोजेक्ट है, कंपनियां, कितनी ऐसी कंपनियां आप दोनों की, कितने ऐसे ट्रांजैक्शन है. जरा महाराष्ट्र की जनता जानना चाहती है. उद्धव जी इस बारे में स्पष्टता करे, ये मेरी मांग है.
मी या संबंधित तलाठी, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर, पोलीस सुप्रिटेंडेंट यांच्याशी बोललो. मलाही आश्चर्य वाटते की कलेक्टर म्हणतात मला अशी काही जागा आहे माहीतच नाही. सुप्रिटेंडेंट ही द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, ही हॅज ऑर्डर फॉर रिओपनिंग द इश्यू. ते म्हणतात मला काही माहीतच नाही, आमचा इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये हा विषयच आलेला नाही आहे. मी पुन्हा रिपीट करतो, रायगडचे जिल्हाधिकारी, रायगडचे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस ज्यांनी अन्वय नाईक तपासाचा फेर तपास संबंधी मॉनिटर करतात, ते म्हणतात असे काय आर्थिक व्यवहार, जमिनीचे व्यवहार मला माहीतच नाही. तहसीलदार म्हणतात तुम्ही पत्र पाठवा, RTI करा, मी चेक करून सांगतो. म्हणून जर ही अवस्था असेल, मलाही स्वतः एक इथून मिळतो, 2 तिथून मिळतात, 3 तिथून मिळतात, कोणी आणखीन माहिती देते. 21 पर्यंत पोहोचतो म्हणजे 21च आहे, हे 21 निश्चित आहे, याबद्दल मी गॅरंटी देतो. पण हे 21च आहे की 121 आहे. उद्धवजी ठाकरे आणि अन्वय नाईकने फक्त यांनाच जागा विकली की दुसऱ्यांना विकली? आतापर्यंत जे पेपर सापडले तर अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरेचे त्या जागेवरच्या ते कोरलईचे हे जे संबंधित आहेत मुरुडचे, त्यात फक्त अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे परिवारात आहेत. पण आणखीन जमिनी आहेत अन्वय नाईकचा. पण दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी आता 50 ठिकाणी ॲग्रिकल्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं असेल तर मला माहीत नाही. त्यांनी आणि वायकरनी असे अनेक SRA मध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये असं इन्व्हेस्टमेंट केलं असेल, जॉईंट व्हेंचर केलं असेल तर मला माहीत नाही. मी देवेंद्र फडणवीसनं विचारलं, आपण मुख्यमंत्री होतात, आपल्याला काही या संबंधी माहिती आहे का? ते म्हणाले चेक करावं लागणार. म्हणून याची किती किंमत आहे? कारण की काल मी एक म्हणत होतो आज 21 मिळाल्या, आणखीन दुसरं मिळाले तर काय 5 वर्ष काय ही माहिती मला अलिबागमध्ये जमीन आहे आणि त्या जमिनीची माहिती तिथले लोक देत नाही. आम्ही खूप प्रयत्न करतोय. असे आपले पत्रकार बंधू, मी ज्यावेळी गेल्या आठवड्यात 8-10 दिवसात अलिबागला 2-4 वेळा गेलो, त्यावेळी त्यांनी हा प्रश्न मला विचारला आणि म्हणून ही मी माहिती काढण्याच्या मागे लागलो आणि त्यातनं टप्प्याटप्प्याने माहिती येत आहे. म्हणजे मलाही इमानदारीत काही माहीत नव्हतं. हे 10 दिवस, मॅक्झिमम 10 दिवसातलं. मला असं वाटतं तर उद्धव ठाकरेंना सांगू द्या ना. हे मी जे प्रश्न तुमचा प्रश्न आणि हे माझे बाकी प्रश्न, त्याचं उत्तर उद्धव ठाकरेजींनी द्यावं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आल्यानंतर मी पुढचं आपत्ती की काय विचारू शकणार. मी तेच सांगितलं ना, मी प्रश्न विचारले ते उद्धवजी ठाकरेंना विचारले आहेत, त्यांनी याची उत्तरं द्यावी ना. की वायकर आणि उद्धव ठाकरेचे किती आर्थिक व्यवहार आहेत? वायकरनी असं त्यांचा पत्नीचा आणि उद्धव ठाकरेंचा पत्नीचा असे कोण असा प्रकाराने जॉईंट व्यवहार करतात? ते तिथे का गेले? सगळेच प्रश्न. मी जे प्रश्न विचारलं तेच खूप मोठे आहेत, त्याचं उत्तर उद्धव ठाकरेजींनी द्यावे. त्यातच खूप काय आहे. मी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्या संबंधित चौकशी झाली आहे आणि त्याच्याबद्दलचे हे व्यवहार मी चॅलेंज देतो आपल्याला म्हणजे नोट आपल्या द्वारा. 10 दिवसापूर्वी कोणालाही माहित होतं काय? हे आत्ता बोलतायत ना, माहित होतं का 10 दिवसापूर्वी कोणालाही? म्हणजे यांनी लपवलं हे मी नाही म्हणत,
पण माहित होतं का? आणि उत्तर देतात इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये लिहिलंय का हनुमान नाईक आणि माझे आर्थिक व्यवहार आहेत? आणि काय हरकत आहे मुख्यमंत्र्यांनी सांगायला? हरकत नाही मी विचारलेला प्रश्नाचं उत्तर. इज इट नॉट ॲबनॉर्मल? 21/7/12 मुख्यमंत्री आहेत ना, बटन दाबा, तहसीलदारला सांगा अन्वय नाईकनी आता 27 लोकांबरोबर आर्थिक व्यवहार केलेले आहेत, त्यातनं मी एक आहे सांगा ना. बट इफ इट इज ओनली 3% देन आय डोंट नो. उद्धव ठाकरेंनी सांगावं ना की मी SRA प्रोजेक्ट, रिकन्स्ट्रक्शनची प्रोजेक्ट मी ऍग्रिकल्चर मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, सांगावं. पण जर हे दोनच जागा असेल तर आमचा प्रश्न महाराष्ट्राचा जनतेचा आहे. अन्वय नाईक परिवार आणि उद्धव ठाकरेजी आणि वायकर यांचे संबंध काय, त्यांनी उत्तर द्यावं. थँक्यू व्हेरी मच. मी जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाला अर्थाने बदल आहे. त्यांनी उत्तर नाही दिले तर मी देणार आहे. मी तिथं कसं कळेल दादा? हे तर तुम्हालाही माहित नव्हतं, मलाही माहित नव्हतं. जसं मी आपल्याला सांगतो, अन्वय नाईकनी आता 50 लोकांना जमिनी विकल्या असेल किंवा उद्धव ठाकरेंनी 50 लोकांकडून जमिनी घेतल्या असेल, देन तुम्ही म्हणतात त्या प्रश्न यात काय चूक आहे? इट इज नॉट ॲबनॉर्मल. पण इफ अन्वय नाईक आणि 2-4 लोकांचे जमिनीचे व्यवहार झाले असेल, देन इट नीड्स सम स्टडी. उद्धव ठाकरेंनी 2-4 लोकांकडूनच घेतले असेल, इट डिमांड्स अ स्टडी. अनदर थिंग, उद्धवजी ठाकरे आणि वायकरचे काय आर्थिक व्यवहार आहे, काय आर्थिक संबंध आहे? वाय दोज 2 पीपल कम टुगेदर अँड वाईफ ऑफ दोज 2 पीपल? म्हणजे माझा प्रश्न उद्धवजी ठाकरे नाही, आपल्याला नाही हो, आपल्या द्वारा मी त्यांना पोचतोय. ऐकलं का तुम्ही? आता शरद पवार, अजित पवार समजू शकतो, म्हणजे फॅमिली आहे. पण आता तुम्ही ऐकलं का? मी नाही ऐकलं, माझं अज्ञान असेल. आणि उद्धव ठाकरेंनी सांगावं ना, मी SRAचा बिझनेस करतोय, मी रिकन्स्ट्रक्शनचा बिझनेस करतोय, मी माझे पैसे शेती जमिनीत गुंतवतो. लेट हिम से. महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या ना. मी हे सांगितलं की वायकर आणि ठाकरे परिवार एकत्रित आलेत, त्याचा मागचं लॉजिक काय? म्हणजे त्यांचा समजा 2 जण असतात ना, समजा मी चार्टर्ड अकाउंटंट, आता नाही खरंच प्रॅक्टिस, पण सोमय्या हुंडिया अँड कंपनी होती, माझा पार्टनर हुंडिया होता. मग आमचे दोघांचे काय समजा आर्थिक व्यवहार झाले, समजू शकतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि वायकर परिवार हे म्हणणार आम्ही वी आर पार्टनर्स, विषय संपला. पण महाराष्ट्राच्या जनतेला तर अधिकार आहे ना काय आहे समजून घ्यायला. त्यांनी सांगा मी काही प्रश्नाचं उत्तर देणार नाही, नो प्रॉब्लेम. सी, माझा पॉइंट जो आहे ना, ॲबनॉर्मॅलिटी ज्याला म्हणतो ना आपण, ॲबनॉर्मॅलिटीचा अर्थ आरोप नाही होत, पण दिस इज ॲबनॉर्मॅलिटी. महाराष्ट्राच्या जनतेच्या एकाला म्हणजे ज्यांनी केलं त्यांना माहित, कलेक्टरला माहित नव्हतं, SP ला माहित नव्हतं, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला माहित नाही, कालपर्यंत मलाही नव्हतं ना. 3 दिवसापूर्वीपर्यंत मला फक्त एकच सांगत होते एका जमिनीचं, आणि मी इमानदारी दमडीचं खोटं बोलत नाही. अलिबाग कोर्टात पत्रकारांची गप्पा मारताना हा विषय माझ्याकडे काढला गेला, प्रश्न विचारला, तुम्ही काढा माहिती, आणि म्हणून मी माहिती काढली. पण त्याची मी तुमच्यावर जबाबदारी नाही टाकत.